बरोबर. नाटक चालू आहे.
आज आपण इलेक्ट्रिसिटी बघायची आहे आणि एक्सटर्नल ऍप्लिकेशन पाहायचं आहे. बाह्य उपचार. इलेक्ट्रो होमिओपॅथीमध्ये बाह्य उपचाराला सुद्धा खूप महत्व आहे. एक्सटर्नल ऍप्लिकेशन करून पेशंटला बरं करता येतं. त्यामुळं आणि त्याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटीचा रोल असल्यामुळे इलेक्ट्रिसिटी आपण घ्यायचं आणि फंक्शनल मेडिसिन ऑलरेडी आपण घेतलेले आहेत. S12 S12 त्याप्रमाणे त्याचप्रमाणे आपण काय घेतलेलं आहे, सर्क्युलेटरी सिस्टीमवर काम करणारे रेमेडीज घेतले. काय घेतलं? सर्क्युलेटरी सिस्टीमवर काम करणाऱ्या रेमेडीमध्ये आपण यूज केलं त्याचा. तर आज आपण मॅट्रिक्सलानी ज्या ठीक आहे. तर त्या 5 इलेक्ट्रिसिटीच्या बद्दल आपण थोडक्यामध्ये पाहणार आहोत. आणि या 5 इलेक्ट्रिसिटी सुद्धा आपत्कालीन स्थितीमध्ये आपल्याला यूज करता येतात. आपत्कालीन स्थितीमध्ये कसं यूज करायचं त्याबद्दल बघायचं आणि मग आपण डिटेल एक एक इलेक्ट्रिसिटीचा पुरा अभ्यास करूया. आपत्कालीन औषधिया, त्याचं नाव आहे आपत्कालीन औषधिया. आपत्कालीन स्थितीमध्ये औषधाची निर्मिती केली गेली. आपत्कालीन म्हणजे इमर्जन्सीमध्ये इलेक्ट्रिसिटी कशा वापरायच्या याच्या संदर्भामध्ये आपण बघायचं आहे. सर एकदा परत रिपीट करता काय? काय रिपीट करता? अजून काय मी बोललोच नाही. मी फक्त इलेक्ट्रिसिटी बद्दल बोलायला ओके चालू केलं. ओके ओके सर, ओके सर. मी अजून पुढे गेलेलोच नाहीये. रिपीट काय करू आता? हा, येस सर. आपण इलेक्ट्रो आपत्कालीन औषध याबद्दलच आपण चर्चा करणार आहोत. ओके. हा, आपत्कालीन औषधी आहे. त्याच्यानंतर डिटेलमध्ये त्या इलेक्ट्रिसिटी बघायच्या. डिटेलमध्ये इलेक्ट्रिसिटी आपल्याला पाहिजे आहे. डिटेलमध्ये. डिटेलमध्ये त्या इलेक्ट्रिसिटीची माहिती. आपत्कालीन याच्यामध्ये काय करायचं, इमर्जन्सीमध्ये त्या इलेक्ट्रिसिटी कशा वापरायच्या या संदर्भामध्ये आपण बघतो. इमर्जन्सी याच्यामध्ये इलेक्ट्रिसिटी कशा वापरता येतात ते आपल्याला बघायचं आहे. त्याचप्रमाणे आपण काय करू शकतो, आपत्कालीन कंडिशनमध्ये आपण इलेक्ट्रिसिटी वापरू शकतो. आपत्कालीन कंडिशनमध्ये इलेक्ट्रिसिटी यूज करू शकतो. आपत्कालीन कंडिशनमध्ये इलेक्ट्रिसिटीचा यूज करू शकतो. तर बघूया. आपत्कालीन स्थितीमध्ये स्कॅन करतो 1-2 मिनिटं आणि तुम्हाला ती इमेज दिसेल. अच्छा, ओके. ओपन व्हायला वेळ लागते स्कॅनर. ठीक आहे. Recording in progress.
सर तब्येत बरोबर आहे ना तुमची? आहे. सर काय म्हणता तुमच्याकडे पाऊस वगैरे काय? पावसाळी वातावरण पण पाऊस नाहीये. तर काय पावसासाठी काय S1 S2 मध्ये काय आहे काय? त्याच्या कशाला धंदा करायचा, त्याला बसलीत किती लोक. आपलं काय हा काम ना? नव्हे ते. आपलं काम नाही, आपलं काम पेशंटला बरं करायसाठी आपण बसलोय. करेक्ट सर. आपण त्याच्यात डोकं घालायचं नाही. सर मला एक विचारायचं होतं, जो आपण एस लॉसचा जो फॉर्म्युला बनवलाय ना, हा, मला त्याबद्दल विचारायचं होतं. सर युरिन मध्ये खूप स्मेल येतो का युरिन मधून? घाण बाहेर पडते ना. हा ते विचारायचं होतं की बाबा त्याच्याने होतंय का, आणि 10 थेंब घेतोय चालेल ना 3 10 टाइम? थेंबच घ्यायचं ते. ओके. पण त्याच्यामध्ये तेच होतं, हम्म. म्हणजे क्लिनिंग प्रोसेस सुरू झाली ना. हा चला आपण सर. करूया. हा, हा ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हा. क्लिनिंग प्रोसेस मध्ये वास येणारच की. युरिक ऍसिड जर बाहेर जात असेल हा तर वास येणारच ना, घाण त्याला. हा खूप शरीरा बेकार स्मेल आहे त्याचा, म्हणून विचारायचं. हा, ते बेकार स्मेल येते, याचा अर्थ शरीरात एवढे टॉक्सिक मटेरियल आहे तुमच्या. सर पिंपल्स काय कमी होत नाही? हॅलो. एका दिवसात कसं कमी होईल? पहिलं ते जायला पाहिजे ना सगळं घाण पहिले. ते अजून स्किन मधनं बाहेरच येत ना. लक्षात घ्या, अजून ते स्किन मधून बाहेर येते म्हणून ते. सर आवाज नाही येत आहे तुमचा. अरे कसं होईल, असा आवाज येत नाही? आवाज यायलाच पाहिजे, असं कसं होईल? नाही, पूर्ण ऍक्च्युली तुम्ही काय बोलले मध्ये तर गायबच होतात तुम्ही, तर मग आता आलेत तर आवाज पण नाही येत. अरे जरा थांब, बघायला लागलोय मी तिथे. जरा 2 मिनिटं इथं लॅपटॉपवर मी काम करायला लागलोय. ओके तुम्हाला सर. तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायसाठी ते करावं लागते. नाही 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 ठीक आहे हा, सर, ठीक हा, आहे. हा. टेक युअर टाइम. सर मी तुम्हाला एक हे पाठवतो, जरा ते बघाल का एकदा? 1 मिनिट, आता हे ठीक करू द्या आधी. आपण आज क्लास चालू करू पहिल्यांदा. ठीक बाकीच्या गोष्टी नको आहेत. आहे. सर काम, मुद्दा कामाचा होता. कामाचं असलं तरी क्लास कोण घेणार त्याचा? हा, त्याच्यातच बसलो तर सगळं सिलेबस कधी व्हायचं पूर्ण? ठीक आहे सर. आता तुम्हाला डिस्प्ले झाला असेल पेज. नाही सर, फिरतोय चक्री. आता आला सर. आला हा, आला आला. आपत्कालीन औषधी. आपत्कालीन औषध. इमर्जन्सी मध्ये कसं वापरायचं हम्म. त्या संदर्भामध्ये आहेत. डॉक्टर काउंट जर मॅटी साहेबाने 5 इलेक्ट्रिसिटीची निर्मिती केली. आणि या 5 इलेक्ट्रिसिटी काय करतात? रस आणि रक्ताला शुद्ध करतात. 5 इलेक्ट्रिसिटी काय करतात? रस आणि रक्ताला शुद्ध करतात. आणि काय बनवतात? निरोगी बनवतात तुम्हाला. समस्त असाध्य व आपत्कालीन रोगों में इनकी 5 बिजलियों द्वारा सदा के लिए समाप्त किया जाता है. म्हणजे असाध्य असू दे, समस्त असाध्य किंवा आपत्कालीन रोगांना यात 5 बिजली काय करू शकतात? पूर्णपणे समाप्त करू शकतात. पूर्णपणे त्या समाप्त त्याला करू शकतात. पूर्णपणे त्या समाप्त करू शकतात. ही त्याची आपल्याला एक ऍडव्हान्टेज आहे. इलेक्ट्रो होमिओपॅथी प्रमाणे काय करतात? रोग प्रकृतीमध्ये आढळतात. आणि आपण समजलं की होमोस्टॅटिक जर मेंटेन केलं, होमोस्टॅटिक मेंटेन जर केलं, प्रकृतीप्रमाणे जे काही चेंजेसच्या प्रमाणे वातावरणात बदल झालेल्याला
प्रतिकूल वातावरण आपण जर निर्माण केलं तर आपल्या शरीरामध्ये रोग होऊ शकत नाही. म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये जे काही संक्रमण आहे त्या संक्रमणाच्या विरुद्ध वातावरण आपल्या शरीरामध्ये जर आपण केलं तर आपल्या शरीरामध्ये रोग होऊ शकत नाही. काय कन्सेप्ट आहे बघा. 5 इलेक्ट्रिसिटी अशा जर केल्या, अशा 5 इलेक्ट्रिसिटी बनवल्या की आपत्कालीन स्थितीमध्ये आणि असाध्य रोगामध्ये त्याच्यावर उपचार करण्याचा मार्ग शोधून काढला. त्यांनी काय केला? उपचार करण्याचा मार्ग शोधून काढला. काउन्सिलर मॅटिंग म्हणजे पहिल्या सुरुवातीला 5 इलेक्ट्रिसिटी त्यांनी बनवल्या आणि या 5 इलेक्ट्रिसिटीचा वापर करून एक्सटर्नल ऍप्लिकेशन करून लोकांना बरं करण्याची टेक्निक सुरू केलं त्यांनी. तर जर तुमच्या शरीरामध्ये योग्य वातावरण, प्रतिकूल वातावरण जर संक्रमणाच्या विरुद्ध जर केलं तर रोग तुमच्या शरीरामध्ये होईल. रोग होऊ शकत नाही. पण यदि व्यक्ति के अंदर रोग लड़ने की प्रतिरोधक क्षमता अधिक होगी तब रोग शरीर पर हमला नहीं कर सकता. म्हणजे तुमच्या इंटरनल तुमची इम्युनिटी जर चांगली असेल तर बाहेर किती संक्रमण असेल तर ते तुमच्यावर अटॅक करू शकत नाही. प्रत्येक व्यक्ति की रोग प्रतिकारक क्षमता बिजली से बढ़ा दी जा सकती है. काय केली जाते? त्याच्या इलेक्ट्रिसिटीने आपण आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवू शकतो. रोग प्रतिकारक शक्ती आपण काय करू शकतो? वाढवू शकतो. एवढं महत्व आहे त्याचं. सभी बिजलियां सभी व्यक्ति के अनुकूल नहीं है. सर्वच बिजली सर्व लोकांना अनुकूल असत नाही. एक बिजली व्यक्ति विशेष हेतु रोग प्रतिरोग क्षमता बढ़ाने के लिए प्राप्त है. म्हणजे 5 इलेक्ट्रिसिटी आहेत तर सगळ्या 5च इलेक्ट्रिसिटी प्रत्येकाला अनुकूल पडतील असे नाही. प्रत्येक व्यक्तीसाठी त्यातली एक इलेक्ट्रिसिटी काय करू शकते? रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करू शकते. रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करू शकते. हाँ, इलेक्ट्रो होम्योपैथी सिद्धांत के अनुसार रक्त अशुद्ध तथा प्रकृति में रोग पनते हैं. किसी भी रोग का मूल जड़ है. स्वास्थ्य लाभ हेतु इन्हीं सिद्धांतों का पालन किया जाता है. इलेक्ट्रोपॅथीचा सिद्धांत काय? इलेक्ट्रो होम्योपॅथीचा सिद्धांत काय? रक्त अशुद्ध जर झालं आणि प्रकृतीमध्ये काय होतात रोग, रक्त आणि रक्त अशुद्ध झालं तर आणि प्रत्येकाच्या प्रकृतीमध्ये रोग पनते आहे. म्हणजे किती रोगाचं मूळ जड आहे. मूळ जड आहे ती तुम्ही काढून टाकली तर निरोगी होऊ शकतो माणूस. स्वास्थ्य लाभ हेतु इन्हीं सिद्धांतों का पालन केला चाहिए. म्हणजे 2 सिद्धांत मांडले. रक्त अशुद्ध झालं तर रोग होतो आणि प्रकृतीमध्ये रोग वाढतात. प्रकृती अनुराग तुमचे रोग वाढतात. असं 2 सिद्धांत त्यांनी मांडले आणि या सिद्धांत जर आपण पालन केलं तर आपल्या शरीरामध्ये काय ते रोग प्रतिकारक शक्ती होऊ शकते. आता प्रयोग के सिद्ध हुआ कि 5 बिजलियां 5 प्रकृति के लिए बनाई गई. 5 बिजली ज्या आहेत, 5 इलेक्ट्रिसिटी 5 प्रकृतीसाठी बनवलेल्या आहेत. 5 प्रकृति. लाल बिजली कफ प्रकृती वालों के लिए है. रेड इलेक्ट्रिसिटी काय? कफ प्रकृतीचे जे लोक असतात त्यांच्यासाठी रेड इलेक्ट्रिसिटी आहे. हरी बिजली वात प्रकृति के व्यक्ति के लिए है. हरी बिजली ग्रीन इलेक्ट्रिसिटी कोणासाठी आहे? वात प्रकृतीच्या माणसासाठी आहे. पीली बिजली पित्त प्रकृति के हेतु आहे. येलो इलेक्ट्रिसिटी कशासाठी आहे? पित्त प्रकृतीच्या माणसासाठी आहे. नीली बिजली रक्त प्रकृति के वाले आहे. ब्लू इलेक्ट्रिसिटी कोणासाठी आहे? रक्त प्रकृतीच्या लेकरांसाठी. सफेद बिजली मिक्स प्रकृति के लिए है. सफेद बिजली मिक्स प्रकृतीवर चालणारी रेमेडी आहे. या इलेक्ट्रिसिटीच्या 5 इलेक्ट्रिसिटी 5 प्रकृतीवर काम करतात. म्हणजे तुम्ही नाडी बघितली, ज्याला नाडी परीक्षण येते आणि त्यांनी बघितली की कफाची नाडी लागते आणि सगळी कफाची लक्षण आहेत
तर तुम्ही कुठली इलेक्ट्रिसिटी देऊ शकता? रेड इलेक्ट्रिसिटी द्यायचं त्याला. रेड इलेक्ट्रिसिटी द्यायचं आहे. बघा, रेड इलेक्ट्रिसिटी दिलं तर काय होणार? त्याचं टेम्परामेंट कफ जे आहे तो कफ कमी करायला मदत करणार. रेड इलेक्ट्रिसिटीचा यूज करू शकता. म्हणजे तुम्ही जर नाडी परीक्षण तुम्हाला जर येत असेल, वात पित्त कफाप्रमाणे नाडी ज्याला परीक्षण करता येत असेल, तर त्याच्यामध्ये कफासाठी रेड इलेक्ट्रिसिटी तुम्ही यूज करायची आहे. वात प्रकृती असेल तर हरी बिजली वापरायची आहे. पित्त प्रकृती असेल तर येलो इलेक्ट्रिसिटी यूज करायची आहे. आणि रक्त प्रकृती जर असेल तर काय करायचं? नीली बिजली वापरायची. निळी बिजली, ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी यूज करायची. आणि मिक्स टेम्परामेंट म्हणजे त्यात कफ आहे आणि वात आहे, किंवा वात आणि कफ आहे, अशा कंडिशनमध्ये याला मिक्स टेम्परामेंट म्हणतात. त्याच्या मात्र डब्ल्यूई वापरायचं. व्हाईट इलेक्ट्रिसिटी यूज करू शकता. तर अशा प्रकारे 5 प्रकृतीच्या 5 इलेक्ट्रिसिटी आहेत, त्याचा यूज करू शकता. म्हणून पहिलं काय कळलं पाहिजे तुम्हाला? रोगी की प्रकृति की चिकित्सा समझनी चाहिए. बोला. नाही तेच बोलत. रोगी की प्रकृति की चिकित्सा को समजनी चाहिए. म्हणजे रोगाची प्रकृती काय आहे पहिलं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं. त्याची प्रकृती काय आहे. इलेक्ट्रो होम्योपैथी प्रेमिकों ने अपनी प्रकृति के विषय में स्वयं ध्यान रखना चाहिए. म्हणजे स्वतःची प्रकृती स्वतःला माहिती पाहिजे. स्वतःची प्रकृती स्वतःला माहिती पाहिजे. हा, वेदांत, तुझी प्रकृती काय आहे? तर माझी कफ आणि वात मिक्स टेम्परामेंट आहे, पण डॉमिनेशन कशाचं आहे? कफाचं आहे का वाताचं आहे? मे बी सर गुडघ्यामधून आवाज येतो म्हटल्यानंतर आपल्याला काय वातच बोलणार ना. तर सकाळी सर्दी असते असं काय? म्हणजे मला नाही कळत आहे, जरा सांगाल का? नाडी परीक्षण करतो की नाही तू? करतो ना सर, कधी कधी करतो, कधी कधी नाही करत. पण मग त्याच्यामध्ये तुला सकाळी तुझी नाडी काय लागते? नाही, मी माझी नाडी आतापर्यंत चेक नाही केली सर. का नाही केली? का केली नाही? स्वतःची नाडी आहे, स्वतःची प्रकृती कधी? माहित नाही. लोकांची प्रकृती बघत बसताय, स्वतःची का बघत नाही? ठीक आहे सर, उद्यापासून बघतो. उद्या सकाळी बघ. तुझ्यात येस. डॉमिनेशन काय, वात वृद्धी जास्त आहे का कफाची प्रवृत्ती जास्त आहे, हे बघायला पाहिजे. ओके. हा, म्हणजे आपल्या स्वतःच्या प्रकृतीबद्दल ज्ञान असेल. अपनी प्रकृति को दवा का सदैव इस्तेमाल करके निरोगी बन सकते हैं. जर तुम्हाला तुमची प्रकृती माहिती झाली आणि 5 इलेक्ट्रिसिटी 5 प्रकृतीसाठी आहे. तुमच्या प्रकृतीसाठी कुठली इलेक्ट्रिसिटी लागते, ती जर इलेक्ट्रिसिटी तुम्ही घेत जर राहिला तर तुमची निरोगी काया होते. ओके. हा, म्हणून तुम्हाला काय पाहिजे? स्वतःची प्रकृती चेक करणं गरजेचं आहे. सर म्हणजे हा प्रकाश त्या कलरचा करायचा आहे का आपण? नाही, आपले औषध आहेत त्याची. अच्छा, तुमच्याकडे औषध आहे तशी. तुम्ही बघितलं नाही का? किट अजून वागडूनच बघितलेलं नाही तुम्ही घेऊन सर गेल्यानंतर. एकच बनवली, सगळे होते 105 स्ट्रोक देऊन ठेवलेत. अहो, आधी तुम्ही नुसतं बनवलीये, त्यात काय काय याचा अभ्यास केला का? नाही. त्याच्यात 5 इलेक्ट्रिसिटी दिलेल्या आहेत तुम्हाला मी. अच्छा. हा, इथं लाईटचा काय संबंध? इथं औषधाचा संबंध आहे. तुमच्या किट मध्ये 5 इलेक्ट्रिसिटी, रेड, ब्ल्यू, ग्रीन, व्हाईट, येलो. ओके. हा, त्या बाटल्या बघा त्याच्यात आहे की नाही ते. एक मिनिट. व्हाईट, रेड, ग्रीन, येलो, ब्ल्यू. 5 एक, बाटल्या आहेत. 2, 3, 4, 5. 5 इलेक्ट्रिसिटी आहेत. या 5 इलेक्ट्रिसिटी 5 टेम्परामेंट वर चालतात. अच्छा. 5 प्रकृतीवर. लक्षात आलं? आणि आपली प्रकृतीचं जर आपण निरीक्षण केलं, 5 टेम्परामेंट कोणती सर?
5 प्रकृती दिल्यात ना, कफ, वात, पित्त, पिले, रक्त, रक्त प्रकृती. वर मिक्स सगळ्या प्रकृती. वक्ष मिक्स म्हणजे 2 असलेल्या द्विदल, ड्युएल असतं त्याच्यामध्ये. मिक्स मध्ये काय आहे? नुसतंच रक्त नसतं, नुसतंच पित्त नसतं, त्याच्याबरोबर हम्म. वात पण असतो. याला कॉम्बिनेशन म्हणायचं. म्हणजे द्विप्रकृती. आणि जनरली द्विप्रकृतीच असतात माणसाच्या. सिंगल प्रकृतीचा माणूस कमी मिळतो. अवधूत बोल, अवधूत. बोला माझी प्रकृती हा, वात पित्त. वात पित्त. डॉमिनेशन काय आहे त्याच्यामध्ये? डॉमिनेशन म्हणजे मला नक्की नाही काय ते कळलं, काय म्हणतात. हा, डॉमिनेटिंग पित्त आहे. पित्त. हा, म्हणजे तुला पित्ताचं औषध घ्यायला पाहिजे. हम्म. म्हणजे व्हाईट इलेक्ट्रिसिटी जर घेतली तर तुला बरं वाटणार. मिक्स टेम्परामेंट आहे ना तुझं. हो. मिक्स प्रकृतीसाठी व्हाईट इलेक्ट्रिसिटी यूज करायची आहे. हो. म्हणून त्यांनी काय दिलं, रोगी प्रकृती चिकित्सक को समजनी चाहिए. स्वतःची प्रकृती स्वतःला समजली पाहिजे. इलेक्ट्रो होम्योपैथिक प्रेमिकों ने अपनी प्रकृति के विषय में स्वयं ध्यान रखना चाहिए, ताकि अपनी प्रकृति की दवा सदैव इस्तेमाल करके निरोगी बन रहते. लंबी उम्र तथा निरोगी काया हेतु अपने प्रकृति की बिजली 1 तो 10 बूंद, म्हणजे शरीर भाराच्या बरोबर 1-1 बूंद घ्यायचा आहे. म्हणजे 1 ते 10. हम्म. म्हणजे लहान मुलं असेल तर 1, हम्म. आणि तुमच्यासारखी मोठी असेल तर 10. म्हणजे तुम्ही हो. एका वेळेला सकाळी उठल्या उठल्या 10 बूंद जर इलेक्ट्रिसिटी जर घेतली तुम्ही, तर तुमचं काय होणार आहे? निरोगी काया. निरोगी काया होणार. निरोगी काया व्हायला पाहिजे. सर नेक्स्ट टाइम मला की चेक करूयात आपण सर. काय करायचं? स्वतःच बघायचं, दुसऱ्याकडनं बघून घ्यायची नाही. लिम्फॅटिक टेम्परामेंटचं वर्णन तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्यामध्ये लिम्फॅटिक टेम्परामेंट आहे का बघा. तुम्हाला मी टेम्परामेंट शिकवलेलं आहे, त्याचं व्हिडिओ पण दिले, सगळं टाकलेलं आहे. ते त्याच्यात दिलेलं असतं. दुसऱ्याकडनं बघून शिकायचं नाही. आपल्याला स्वतःची प्रकृती स्वतःला समजलीच पाहिजे ना. अनालिसिस करता आलं पाहिजे तुम्हाला स्वतः. परत एकदा बघा, टेम्परामेंट वाचा. टेम्परामेंट मध्ये सगळं दिलेलं आहे. लिम्फॅटिक टेम्परामेंट, बायलेट 5 प्रकार टेम्परामेंट. म्हणजे अं, एकामध्ये हे वात पित्त कफ आणि वात पित्त कफ पित्त असे मिळून 5 ना. हा, आयुर्वेदाप्रमाणे झालं. आणि इलेक्ट्रोपॅथी हा. मध्ये टेम्परामेंट काय झालं? लिम्फॅटिक, सिंग्वाईन, सिंग्वाईन लिम्फॅटिक, आणि मिक्स्ड. मग बायलस, त्याच्यामध्ये बायलस आणि नर्वस टेम्परामेंट. मिक्स, बायलस, नर्वस. हा, ओके. आणि 2 बोटावर नाडी बघायची आहे. हो. मग आता मला सांगा, इंडेक्स फिंगरच्या खाली काय मिळते नाडी? पित्त नाडी म्हणजे सॉरी सिंग्वाईन टेम्परामेंट. आणि मिडल फिंगरच्या खाली लिम्फॅटिक टेम्परामेंट. लिम्फॅटिक रस धातूचे. हो. आणि ते दोन्ही असेल, म्हणजे लिम्फॅटिक असेल तर लिम्फॅटिक पण आहे, दोन्हीकडे लागते, हा. तर ती मिक्स टेम्परामेंट झाली. हा. हम्म. आणि बायलस. बायलस मध्ये त्याच्या क्वालिटीत बदलतो ना. बायलस टेम्परामेंट म्हणजे पित्त. पित्त नाडी म्हणजे तुमची बायलस टेम्परामेंट झाली. आणि वात नाडी म्हणजे तुमची नर्वस टेम्परामेंट झाली. म्हणजे त्याच्यात तुम्ही चेक करू शकता ना, कशा पद्धतीने आहे ते. मग आता आपल्या इलेक्ट्रिसिटी, प्रत्येक इलेक्ट्रिसिटी 1-1 टेम्परामेंट साठी दिलेली आहे. तर आपण पुढे बघूया, पुढे जाऊया. आता आपत्कालीन स्थितीमध्ये कसं वापरायचं आहे आपण. इस प्रयोग से व्यक्ति रोग प्रतिरोधक क्षमता बढ़ा दी जाएगी और व्यक्ति कमल फूल की तरह हमेशा खिला रहेगा. बुढ़ापा आएगा नहीं, मौत भाग जाएगी. यदि शरीर में कोई रोग पहले से विद्यमान है, तब धीरे धीरे करके रोग व्याधि दूर हो जाएगी. हळूहळू काय होईल, जसं जसं तुम्ही त्याचं सेवन करत राहाल, तसं तसं तुम्ही स्वास्थ्याकडे जाल. जर पहिल्यांदाच तुमच्या शरीरामध्ये काही प्रॉब्लेम असेल, तर धीरे धीरे काय होईल, व्याधी दूर व्हायला मदत होईल.
यदि चिकित्सक होशियार अनुभवी हो, चिकित्सक अतिशय हुशार आहे आणि अनुभवी जर असेल तर स्वतःचं नाव रोशन करू शकतो. जीवन दान दे रहेगा, लोकांना जीवन दान देऊ शकता तुम्ही. बघा किती महत्व आहे. यदि चिकित्सक होशियार अनुभवी हो तब मात्र बिजली से चिकित्सा करके अपना नाम रोशन कर सकता है. जीवन दान देता रहेगा. सड़क पर चलते समय तथा घर के अंदर उत्पन्न सभी आकस्मिक घटनाओं की तात्कालीन इलाज बिजली करती है. इमिजिएटली तुम्हाला परिणाम मिळतो, इमिजिएटली तुम्हाला इफेक्ट मिळतो. म्हणून आपत्कालीन औषधी म्हटलं जातं. इमर्जन्सी औषधी आहे. म्हणजे तुमच्या बॅगामध्ये इलेक्ट्रिसिटी घेऊनच जायचं तुम्ही. इमर्जन्सी औषध. कारमध्ये दुर्घटना, कुठेही दुर्घटना, आकस्मिक काही घटना घडल्या तर इमिजिएट तुम्हाला वापरता येणाऱ्या इलेक्ट्रिसिटी आहेत. आणि म्हणून त्याला विद्युत म्हटलेला, इलेक्ट्रिसिटी म्हटलेला आहे. विद्युत गतीने होमोस्टॅटिक मेंटेन करणं, बॉडीमध्ये इमिजिएटली होमोस्टॅटिक मेंटेन करण्याचं काम या इलेक्ट्रिसिटी करतात. म्हणून हे आपत्कालीन औषध जी आहेत, इमर्जन्सीमध्ये या इलेक्ट्रिसिटीचा वापर करून लोकांना आपण बरं करू शकतो. इमर्जन्सी याच्यामध्ये. बिजली के विषय में विस्तृत वर्णन आगे दिया जा रहा है, जिससे समस्त रोगी का उपचार संभव है. म्हणजे इलेक्ट्रिसिटीनं तुम्ही ट्रीटमेंट करू शकता. इलेक्ट्रिसिटी वापरून तुम्हाला ट्रीटमेंट करता येते. संक्षिप्त परिचय दिला. आता हे छोट्या छोट्या, नंतर आपण डिटेल स्टडी करायचा आहे प्रत्येक इलेक्ट्रिसिटीचा. पण आपत्कालीन स्थितीमध्ये कशा कशामध्ये वापरता येतं बघा. रेड इलेक्ट्रिसिटी पहिली आहे. रेड इलेक्ट्रिसिटी पॉझिटिव्ह इलेक्ट्रिसिटी आहे. रेड इलेक्ट्रिसिटी इज अ पॉझिटिव्ह इलेक्ट्रिसिटी. आता ही पॉझिटिव्ह इलेक्ट्रिसिटी काय करते, बार बार जुकाम, एखाद्याला सतत सर्दी येत आहे, टॉन्सिल्स वाढलेले आहेत, डोळ्यातनं पाणी येत आहे, कम सुनाई देत आहे, बाल असमय पकना, बार बार निनाद होना, चक्कर आना, मोटापा, पेशाब की कमी, पेट पर सूजन, हृदय का बटना, लकवा, टीबी, बेहोशी, ग्रंथि में सूजन, प्रदर को उचित डायल्यूशन के प्रयोग से ठीक किया जा सकता है. म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं उचित डायल्यूशन तयार करून जर दिलं तर आपत्कालीन मध्ये तुम्हाला उपयोग करतायत. म्हणजे एखाद्याला सर्दी झाली, पटकन रेड इलेक्ट्रिसिटी काय करायचं, सगळं D4 करायचं. D3 कोणाला द्यायचं नाही. D4 मधनं प्रॅक्टिस चालू करायचं. समजून घ्या. D4 मधनं प्रॅक्टिस चालू करायचं, नाही तर फर्स्ट डायल्यूशन मध्ये करायचं. D3 कोणालाही द्यायचं नाही. डायरेक्ट D3 कोणालाही देऊ नका. D4 बनवा त्याचं आणि प्रॅक्टिसमध्ये D4 किंवा फर्स्ट डायल्यूशन बनवा. म्हणजे पहिल्यांदा फर्स्ट डायल्यूशन सगळ्याचं बनवा, सगळ्या रेमेडीचं D4 मध्ये बनवा आणि मग त्याच्यानंतर डिस्पेन्सिंग करायचं आहे. फर्स्ट डायल्यूशन आणि D4. D4 पासून स्टार्ट करायचं. आता बघा, कुणाला बार बार जुकाम होते, टॉन्सिलचं वाढलेले आहेत, डोळ्यातनं पाणी येते, ऐकायला कमी येते, कोणाचे लवकरच केस पिकलेले असतात, बार बार निनाद होणार, चक्कर आना. निनाद म्हणजे आवाज करे, काय करणार, कणत राहतोय माणूस एखादा, काय करतो, कणत राहतो, त्याला सारखी सारखी चक्कर येते, मोठा पाय, वजन वाढलेलं आहे, त्याला कमी करायचं आहे. रेड इलेक्ट्रिसिटी देऊ शकता. बेहोश, पेशाब कमी, कोणाला युरिनच होत नाहीये, त्याचं युरिन आउटपुट सुद्धा वाढलं जातं. पेट पर सूजन, पोटाला सूज आलेली आहे, तर त्यावेळेला सुद्धा रेड इलेक्ट्रिसिटी डायरेक्ट यूज करू शकता. हृदय का बैठना, लकवा, टीबी, बेहोशी कोणाला येत असेल तर, ग्रंथी वाढलेल्या असतील, ग्रंथीमध्ये सूजन आलं असेल,
रोग, प्रदर, मासिक पाळीमध्ये जास्त रक्तस्राव होणे किंवा किंवा कमी होणे या कंडिशन मध्ये सुद्धा रेड इलेक्ट्रिसिटी तुम्ही यूज करू शकता। उचित डायल्यूशन में प्रयोग करने से ठीक हो जाती है। उचित डायल्यूशन म्हणजे पॉझिटिव्ह द्यायचं का निगेटिव्ह द्यायचं, नर्वाईन करायचं का लोकल द्यायचं, हे तुमचं डायल्यूशन ठरवतं, हे तुमचं डायल्यूशन ठरवतं। तर ह्याच्यामध्ये तुम्ही काय द्यायला पाहिजे, डायल्यूशन दिली पाहिजे। म्हणजे हे ऍप्लिकेशन तुम्ही करू शकता रेन इलेक्ट्रिसिटी। D4 मध्ये जायचं, D4 किंवा फर्स्ट डायल्यूशन। ही पॉझिटिव्ह इलेक्ट्रिसिटी आहे, पॉझिटिव्ह असते। पण जसं जसं तुम्ही ह्याच्यात पण निगेटिव्ह करता येते, सुपरलेटिव्ह, मोर पॉझिटिव्ह, लेस पॉझिटिव्ह असं करता येतं। म्हणजे जेव्हा D1 D2 D4 मध्ये तुम्ही जाता तेव्हा मोर पॉझिटिव्ह असते ती, आणि ती जेव्हा तुम्ही D5 D6 D7 D8 D9 D10 फर्स्ट डायल्यूशन, सेकंड डायल्यूशन, थर्ड डायल्यूशन कंपॅरेटिव्हली निगेटिव्ह होत जाते, निगेटिव्ह होत जाते। आणि जरी पॉझिटिव्ह इलेक्ट्रिसिटी असली तरी त्या पॉझिटिव्ह मध्ये कंपॅरेटिव्हली निगेटिव्ह करता येतं। म्हणजे जेव्हा तुम्ही डायल्यूट करता, हाय पोटॅन्सीकडे जायला लागता, तसं तसं ते निगेटिव्ह व्हायला लागतं इफेक्ट। लक्षात आलं का? निगेटिव्ह इफेक्ट मिळत जातो तुम्हाला। म्हणजे एक पॉझिटिव्ह इफेक्ट, एक निगेटिव्ह इफेक्ट। पण जसं जसं तुम्ही हाय डायल्युशन मध्ये जाता तसं तसं ती निगेटिव्ह होत जाते, निगेटिव्ह होते। कन्सेप्ट लक्षात घ्या, समजून घ्या। रिलेटिव्ह निगेटिव्ह, रिलेटिव्हली निगेटिव्ह म्हणजे एखाद्याला D4 अग्रावेशन होते, एखाद्याला D4 काय झालं, जास्तच व्हायला लागलं, तर त्याच्या आपण D5 केलं, पण D5 स्टील पॉझिटिव्ह, आरी जरी ती पॉझिटिव्ह असली इलेक्ट्रिसिटी तरी D5 मध्ये डोस काय झाला, निगेटिव्ह झाला, तो न्यूट्रल डोस झाला, न्यूट्रल डोस झाला, आणि लक्षणं त्याची कमी झाली। म्हणजे D4च्या कम्पेअर मध्ये D5 निगेटिव्हच आहे ना, D5च्या कम्पेअर मध्ये D6 निगेटिव्ह आहे, D6च्या कम्पॅरिटिव्ह मध्ये D7 निगेटिव्ह आहे, D7च्या कम्पॅरिझन मध्ये D8 निगेटिव्ह आहे, आणि D8च्या कम्पॅरिझन मध्ये D9 निगेटिव्ह आहे, आणि D10 D4च्या कम्पॅरिझन मध्ये D10 निगेटिव्ह राहणार, त्यांचं डायल्युशन। हे समजून घ्यायचं, कम्पॅरिटिव्ह त्याचे निगेटिव्हिटी, कम्पॅरिटिव्ह निगेटिव्ह होतं। तर हे आपत्कालीन स्थितीमध्ये अशा प्रकारे आपल्याला एखादा माणूस बेहोश होत असेल तर त्याला पटकन काय द्यायचं, रेड इलेक्ट्रिसिटी पाजायचं। काय द्यायचं, रेड इलेक्ट्रिसिटी, आणि मासिव्ह डोस द्यायचा, मासिव्ह डोस द्यायचा। तुम्ही जर आरीच्या ग्लोबिल्स बनवून ठेवल्या तर इमर्जन्सीमध्ये उचलून तुम्ही आरीच्या ग्लोबिल्स त्याला द्यायचं, आणि प्रत्येक 10-10 मिनिटाला 10-10 गोळ्या खायला सांगायचं। म्हणजे तो कोम्यातनं पेशंट बाहेर येऊ शकतो। आपत्कालीन अवस्थेमध्ये मात्रेला बंधन ठेवायचं नसतं, कंटिन्युअस मेडिसिन द्यायचं, 10-10 मिनिटाला औषध द्यायचं।
तर रेड इलेक्ट्रिसिटीचा असा आपण उपयोग करू शकतो. बार बार जुकाम होना, टॉन्सिल बढ़ना, आंखों से पानी आना, सतत सर्दी होते एखाद्याला, बार बार जुकाम आहे, तर तुम्ही काय देऊ शकता त्याला? रेड इलेक्ट्रिसिटी देऊ शकता डायरेक्ट. काय करायचं? बाटलीत फर्स्ट डायल्युशन बनवायचं आणि त्याला द्यायचं आणि 10 थेंब घे म्हणायचं त्याला. इमर्जन्सीमध्ये तुम्ही 10 मिनिटाला, 15 मिनिटाला 10 थेंब देत राहिला ते इमिजिएटली सर्दी बंद करू शकता. इमर्जन्सी सारखं काम करता येतं ते आपत्कालीन अवस्थेमध्ये. एखाद्याला युरिन कमी होते, आउटपुटच कमी आहे युरिनचं, त्यावेळेला इमर्जन्सी झालेली आहे, युरिन आउटपुट कमी आहे, पोट फुगलेलं आहे, इमिजिएटली आरीचं काय करायचं? डायल्युशन बनवायचं, फर्स्ट डायल्युशन, आणि चालू करायचं त्याला औषध. इमिजिएटली काय बिल? किडनी फंक्शन वाढेल. आणि किडनीचं मेडिसिन घातलं S6 आणि आरी मिक्स केलं त्याच्यामध्ये, तर काय होईल? किडनीचं फंक्शन बूस्ट होणार, आणि किडनीचं फंक्शन बूस्ट झालं की युरिन पास व्हायला सुरू होणार. ब्लॅडरसाठी ब्लॅडरसाठी S2 आहे, ब्लॅडरसाठी S2 आहे. ब्लॅडरचं फंक्शन वाढवायचं आहे, S2 आरी जर दिला तर ब्लॅडरचं फंक्शन वाढेल. म्हणजे पॉझिटिव्ह इफेक्ट त्याचा आपण घेऊ शकतो त्याच्यामध्ये. बिली निगेटिव्ह एनर्जी, येलो इलेक्ट्रिसिटी काय आहे? निगेटिव्ह आहे, याच्यामध्ये सगळ्या निगेटिव्ह क्वालिटीज आहेत. आरी काय करतं? एक्साइट करतं. वाई काय करतं? एक्साइटेशन कमी करतं. एक वाढवतं, एक कमी करतं. सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक. पॅरासिम्पॅथेटिक म्हणजे कमी करतं, सिम्पॅथेटिक म्हणजे वाढवतं. म्हणजे आरी जर दिलं तर काय होणार? फंक्शन वाढणार, आणि वाई दिलं तर फंक्शन रिड्यूस होणार. म्हणजे एखादा व्यक्ती ओव्हर एक्साइटेड आहे, त्याला काय देणार तुम्ही? वाई देणार. इन्स्टेड ऑफ आरी वी गिव्ह वाई. आणि वाई ही इलेक्ट्रिसिटी कशाची आहे? पित्त प्रकृतीची आहे. पित्त प्रकृतीची येलो इलेक्ट्रिसिटी असते. मग सकाळ संध्याकाळ उलट्या होत आहेत पित्ताच्या. सुबह पित्त की ओकाई बार बार पी लिया, सतत कावीळ होते त्या व्यक्तीला. बद्दूदार मल, संडासला अतिशय घाण वास येत राहतो. बद्दूदार मल हे लक्षण आहे, टिपिकल पित्त प्रकृतीच्या माणसाचं लक्षण आहे हे. कुर्मी असतात, कब्ज आहे, दस्त आहे. बघा, कुर्मी मारायला सुद्धा वाईचा उपयोग होतो. पोटामध्ये जर कुर्मी असतील, त्या कृमी मारण्याकरता सुद्धा वाईचा उपयोग करू शकतो. कब्ज व दस्त, कधी कधी काय होतं? कॉन्स्टिपेशन होतं, कधी कधी दस्त होतात, लूज मोशन होतं, आणि त्याला बॅलन्स करण्यासाठी वायू यूज करू शकतात. लिव्हर कॅन्सरमध्ये पण वायू यूज करता येते. शुगर, शरीर का पिलापण, शरीर पिवळं झालं, शुगर आहे, वाढलेली आहे, ह्याच्यामध्ये वायू तुम्ही देऊ शकता त्याला डायरेक्ट. सिर के चक्कर आना. हा बोला, बोला की. का विसरला? ठीक आहे. सिर चक्राना, डोळ्यासमोर अंधार येते आणि गरगर गरगर गरगरते, फिरायला लागलंय सगळं. अशा वेळेला काय द्यायचं? आपत्कालीन मध्ये वाई द्यायचं. वाई द्यायचं. बघा, आपत्कालीन मध्ये प्रयोग करा इलेक्ट्रिसिटीचा. तुमचं नाव जर करायचं असेल तर इलेक्ट्रिसिटी यूज करा 100% तुम्ही. हा एक्सपेरिमेंट करायलाच दिलेला आहे तुम्हाला, एक्सपेरिमेंटच करायचा आहे याचा. म्हणजे कोणाला जर गरगरत असेल तर वाई तुम्ही जर दिलं डायल्यूट करून D4 मध्ये किंवा फर्स्ट डायल्युशन मध्ये, तर ती चक्कर बंद होते. डोळ्यासमोर जे गरगरते, बरेच वेळेला पेशंट म्हणतो ना, गरगर राहायला लागले, मला गरगर राहायला लागलं. तर D4 मध्ये का फर्स्ट डायल्युशन मध्ये? D4 पॉझिटिव्ह, फर्स्ट डायल्युशन पण पॉझिटिव्ह आहे.
D4 न्यूट्रिशन द्यायचं असेल तर D4, पण नॉर्मल तुम्हाला फंक्शन पाहिजे तर फर्स्ट डायल्युशन पण देऊ शकता. पण आजकाल तुम्ही जास्त फर्स्ट डायल्युशनचा उपयोग करा. 147 मध्ये तयार करून द्या. म्हणजे एखाद्याला चक्कर येत असेल, गरगर फिरवत असेल, पेशाब पिली, युरिन पूर्ण पिवळी आहे, त्याच्यामध्ये वाई यूज करायचं. पतला बदन, एकदम बारीक झालेला व्यक्ती, रक्त की कमी, रक्त पण कमी असतं शरीरामध्ये, पित्ताशय की पॅन्ट्री, गॉल स्टोन मध्ये सुद्धा उपयोग होतो, ऍसिडिटी साठी मध्ये उपयोग होतो. म्हणजे येलो इलेक्ट्रिसिटी पित्त प्रकृतीची आहे. पित्ताची जेवढी लक्षणं येतात ती सगळी सबसाईड करू शकतं येलो इलेक्ट्रिसिटी. काय अवधूत? हो सर. म्हणजे तू नाडी बघितली, पित्त नाडी लागली तुला, हा. पित्त खूप वाढलेलं आहे, आता कमी कसं करायचं? येलो इलेक्ट्रिसिटी फर्स्ट डायल्युशन करायचं, येलो इलेक्ट्रिसिटी पाजायला चालू करायचं त्याला. जागेवर पित्त कमी होणार, जागेवर. इलेक्ट्रिसिटीचा उपयोग आहे. वाई सर वापरू वाईची शकतात एकच बॉटल आहे ना? का 100 बॉटल लागतात वाईच्या? रेमेडी एकच आहे, विचारतो का तर रे? रेमेडी जर वाई एकच आहे तर तुझं नाही कशात जास्त जसं मिळते? नाही सर, बाकीचे जसं कसं S1 S2 बाकीचे जे आहेत तसं म्हणून अहो विचारलं. वाई एकच आहे ते. वाईमध्ये काही S1 S2 असं काही नाहीये. 5च इलेक्ट्रिसिटी बनवलेल्या आहेत. अच्छा. आणि एस ग्रुप हा तुझा 12 यांनी बनवलेला आहे. त्याच्यात 12 रेमेडीज आहेत. म्हणजे S1 पहिला बनवला, नंतर S2 बनवला, नंतर S3 बनवला. S4 कंपाऊंड रेमेडी आहे, S5 नॉर्मल रेमेडी आहे, त्याच्यानंतर S6 बनवला, S7 S8 S9 या ज्या आहेत त्या कंपाऊंड रेमेडीज आहेत. डायरेक्टली मॅटी सरांनी S10 S5 नंतर डायरेक्ट S10 बनवला, S10 नंतर S11 बनवला आणि S12 बनवला, संपलं. एवढ्या मॅटी सरांनी इलेक्ट्रिसिटी. या अपग्रेडेड रेमेडीज आहेत, अपग्रेडेड. जसं आपण S5 म्हणतो लिव्हरवर काम करतंय, S2 आपण म्हणतो गॉल ब्लॅडर युरिन ब्लॅडरवर काम करतं, S6 किडनीवर काम करतं, S10 GI ट्रॅकवर काम करतं, लिव्हर, गॉल ब्लॅडर, पॅनक्रिया सगळ्यावर S10 काम करतं. S11 वेगस नर्व, ओनली वेगस नर्ववर काम करते. S12 डोळ्यावर काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे मॅटी सर S12 डोळ्यावर काम करणारी रेमेडी आहे. म्हणजे तुम्ही लक्षात घ्या की या रेमेडी ऑर्गन टाईप मध्ये काम करत गेल्या. S1 जनरल आहे, S1 सगळ्याच ऑर्गनवर काम करते, पण त्याच्या पुढे जे आहेत ती स्पेसिफाईड ऑर्गनवर काम करणाऱ्या रेमेडी तयार केल्या. तसं इलेक्ट्रिसिटीमध्ये काहीच नाही. इलेक्ट्रिसिटी हे इलेक्ट्रिसिटीच असते, त्याच्यात तुम्हाला काय जास्त द्यायचं काही गरज नाही. येलो इलेक्ट्रिसिटी, रेड इलेक्ट्रिसिटी, रेड इलेक्ट्रिसिटी. सर. आणि इलेक्ट्रिसिटी ब्रॉड मध्ये तुमच्या रेड, येलो, ब्ल्यू, ग्रीन आणि व्हाईट असं बनवलेलं आहे. आणि ते बनवताना सुद्धा त्यांनी ज्याला पांढरी फुलं लागतात अशा वनस्पती सिलेक्ट केला, त्याचा कोॲबिशन तयार करून काय तयार केलं, व्हाईट इलेक्ट्रिसिटी बनवली त्यांनी. ज्याला रेड फुलं लागत होती ज्या झाडाला, त्या रेड फुलांची वनस्पतींचा अर्क काढून तो यूज केला त्याच्याने कोॲबिशन. म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये वेगवेगळ्या प्लांट्स आहेत, अकॉर्डिंग टू द प्लांट हे इलेक्ट्रिसिटीला नावं दिली गेली. पण त्याची उपयोग काय आहे ते तुम्हाला दिला की येलो इलेक्ट्रिसिटी पित्त कमी करणारी आहे, पित्त प्रकृतीची रेमेडी आहे.
पित्त प्रकृतीची रेमेडी आहे. ज्याची पित्त प्रकृती आहे त्याला इलेक्ट्रिसिटी निगेटिव्ह मध्ये जर दिलं तर त्याला पित्त कधी होणार नाही. तर हे काम आहे येलो इलेक्ट्रिसिटी. रेड इलेक्ट्रिसिटीचं काम आहे कप. कप प्रकृतीचा व्यक्ती आहे, त्याचा कप कमी करण्यासाठी रेड इलेक्ट्रिसिटी देऊन टाकली तुम्ही, ऍक्टिव्ह झाला, कप तयार बनायचं बंद होऊन जाईल क्षेत्रामध्ये. दॅट इज रेड इलेक्ट्रिसिटी. येलो इलेक्ट्रिसिटी पित्तावर काम करते. ब्लू इलेक्ट्रिसिटी रक्त प्रकृति वाले की बिजली है. हृदय का अनियमित होना, इरेग्युलर पाल्पिटेशन, हृदयाचं धडकन होत असेल, इरेग्युलर पल्स मिळतोय तुम्हाला, अशा वेळेला अनियमित जर हृदय काम करत असेल तर ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी यूज करा. एक्सटर्नली अप्लाय करा, ऍज वेल एज इंटरनल पण द्या. हृदयात अनियमित होणार, बढ़ जाना, रक्तस्राव, कुठेही रक्तस्राव होतोय, थांबवण्याचं काम ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी करणार आहे. ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी रक्तस्राव, कुठूनही शरीरातून रक्तस्राव जर होत असेल तर ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी त्याला स्टॉप करते. ज्यादा मासिक धर्म, एखाद्या मुलीला किंवा स्त्रीला मासिक पाळी जास्त प्रमाणात ब्लिडिंग होते तिला, अशा कंडिशन मध्ये ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी निगेटिव्ह मध्ये द्या. ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी निगेटिव्ह डायल्युशन मध्ये द्या. 100% तिचं ब्लडचं जे मेन्सुरेशन एक्सेस आहे किंवा कुठेही रक्तस्राव होत असेल तर थांबवला जातो. सर आताच ही केस आली एक, त्यांना जास्त फ्लो होतोय, 8-8 दिवस फ्लो चालू आहे. ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी द्या निगेटिव्ह करून. निगेटिव्ह मध्ये ठीक आहे. निगेटिव्ह डायल्युशन ना, निगेटिव्ह D6 मध्ये द्या. D6 हा 147 नाही, D6 म्हणजे 9 19 नाही 19. आणि थर्ड डायल्युशन म्हटलं की निगेटिव्ह तर ते 147 न तोडायचं. थर्ड डायल्युशन ओके. किंवा थर्ड ओके, मध्ये जरी ठीक दिलं आहे. तरी चालतंय. ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी हो, थर्ड पण डायल्युशन मध्ये द्या. त्यांचं मोनोपॉज चालू आहे. असू दे, काय वाटेल ते असू दे, थांबतंय ते. ठीक ब्ल्यू आहे. इलेक्ट्रिसिटी एक्सेस फ्लो थांबवतं. तुम्ही प्रयोग करून बघा, थांबणारच बिल्डिंग. हो सर. कमाल आहे इलेक्ट्रिसिटी, जो तुम्ही वापरली तर तुम्ही त्याची कमाल लक्षात घेऊ शकता. म्हणून तर त्याचं नाव दिलंय आपत्कालीन औषधी. आपत्कालीन याचा अर्थ इमर्जन्सी मध्ये घ्यायची औषध आहे. इमर्जन्सी मध्ये या इलेक्ट्रिसिटीचा वापर करू शकतो. आपत्कालीन स्थिती. बोला सर. D619. D4 D5 D6 D7 D8 19 न तोडायचं. आणि फर्स्ट डायल्युशन, सेकंड डायल्युशन, थर्ड डायल्युशन, फोर्थ डायल्युशन, फिफ्थ डायल्युशन, 10th डायल्युशन, हे सगळं 147चा रेशो यूज करायचा त्या ठिकाणी. डायल्युशन म्हटलं की ते येतं. D4 म्हणजे डेसिमल, डेसिमल 5, डेसिमल 6, दशांश पद्धतीनं तोडायचं आहे. दशांश पद्धती म्हणजे 19. 19 हा जो रेशो आहे तो दशांश पद्धती म्हणतात त्याला. म्हणजे D6 म्हणजे निगेटिव्ह, D4 पॉझिटिव्ह, D5 न्यूट्रल, D6 निगेटिव्ह. आणि आपल्याला रक्तस्राव रोखायचा आहे, वाढवायचं नाही आहे. त्यामुळे आपण निगेटिव्ह इलेक्ट्रिसिटी दिली पाहिजे. ब्ल्यू रक्तावर काम करणारी रेमेडी आहे. त्याची निगेटिव्ह डायल्युशन दिलं की ब्लडिंग स्टॉप होणार. ब्लू इलेक्ट्रिसिटी रक्त प्रकृति वाले की ये बिजली है. हृदय का अनियमित होना, बढ़ जाना, रक्तस्राव, ज्यादा मासिक धर्म, हृदय रोग में श्वास कष्ट, हृदय रोगामध्ये श्वास घ्यायला प्रॉब्लेम सुरू जर झाला
सोडायला प्रॉब्लेम जर चालू झाला तर ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी द्यायचं त्याला, ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी. कुणी बवासीर, रक्ती मूळव्याधीमध्ये सुद्धा ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी द्यायचं, ब्लिडिंग स्टॉप होतं. मासिक ज्यादा आना, एक्सेस मेन्सुरेशन आहे, जास्त प्रमाणात अंगावरनं चाललेलं आहे, अशा कंडिशनमध्ये तुम्ही ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी जाऊन तुम्ही त्याचं थांबवू शकता. रक्तप्रसरमध्ये पेट केर धाव, पोटामध्ये घाव आला, अल्सरेशन झालेलं आहे, त्याच्यासाठी सुद्धा ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी वापरू शकता. क्रोध, एखाद्याला खूप राग आलेला आहे त्याला कंट्रोल करायला ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी. जिद्दी, चिडचिडापण, जिद्दी असतो, चिडचिडापण त्याच्यामध्ये असतो, त्याच्यामध्ये ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी द्या, कमी होऊन जाते. दमनिया का फटना, रक्तवाहिन्या फुटतात स्ट्रोक बीक मध्ये, जर स्ट्रोक येत असेल, बी निगेटिव्ह मध्ये करून दिलं तर लगेच रक्तस्राव थांबतो. आणि म्हणून लिहिलेलं आहे उचित डायल्युशन में प्रयोग करना चाहिए. उचित डायल्युशन तुम्हाला त्याच्यामध्ये वापरावं लागेल. आता ग्रीन इलेक्ट्रिसिटी, त्याचं काय काम आहे बघा. ग्रीन इलेक्ट्रिसिटी, घूम को घूम कर होने वाला दर्द, घूम घूम कर होने वाला दर्द, बदलून 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 सारखा दर्द येत राहतो, एका जागेला नाही, चंचलता आहे. आता दुखते थांबते, पुन्हा दुखते थांबते, असं परत परत वारंवार. जेव्हा पेन येतं तेव्हा वाताची प्रवृत्ती असते, त्यावेळेला ग्रीन इलेक्ट्रिसिटी वापरायचं. ग्रीन इलेक्ट्रिसिटी यूज करायचंय तुम्ही. घूम घूम कर होने वाला दर्द, वाताची पीडा, वायूमुळे दुखतंय, वायू वाढल्यामुळे दुखतंय. चंचलता हा वायूचा गुणधर्म आहे, त्यामुळे वायू काय करतो, घुमून घुमून दर्द खेळतो. एक आता इथं दुखतंय वाटतं तर लगेच दुसऱ्या क्षणाला दुसरीकडे दुखत असतं, जागा बदलून बदलून दर्द दाखवतं. अशा प्रकारचं जे पेन असतं ते वाताचे पेन असतं, वातामुळे आलेलं पेन असतं. ग्रीन इलेक्ट्रिसिटी जर दिलं तर वात प्रकृतीवर चालते, वातावरचा काय प्रॉब्लेम असेल तर कमी होऊन जातो. सायटिका दर्द, शिर दर्द, म्हणजे थोडा वेळ थांबते पुन्हा दुखते, थोडा वेळ थांबते पुन्हा दुखते, जागा बदलून बदलून, टाइम बदलून बदलून जर दुखत असेल तर त्याला काय द्यायचं, ग्रीन इलेक्ट्रिसिटी प्लेन मध्ये द्या, ग्रीन इलेक्ट्रिसिटी. तुरंत गुस्सा आना, एखाद्याला तुरंत गुस्सा येतो, काही बोललं की लगेच रागवत, तुरंत गुस्सा असतो, अशा कंडिशन मध्ये काय द्यायचं, त्याला ग्रीन इलेक्ट्रिसिटी द्यायचं. ग्रीन इलेक्ट्रिसिटी यूज करू शकता. तुरंत गुस्सा, तुरंत थंड, क्षणिक राग येतो आणि लगेचच थंड होत, अशी जी कंडिशन असते त्याच्यामध्ये ग्रीन इलेक्ट्रिसिटीचा यूज करायचा. हिस्टेरिया, पागलपन, शरीर की अनियमित असामान्य गती, शरीरामध्ये ज्या नाडी चालतात त्या असामान्य किंवा असामान्य गतीनं चालत असतील तर त्याला ग्रीन इलेक्ट्रिसिटी द्या. वातज गाठे, कॅन्सर, कॅन्सर दर्द, एडन, गाठिया, वातज विकार आदि में उत्तम औषधी आहे. यामध्ये ग्रीन इलेक्ट्रिसिटी यूज करते. वात वृद्धी झाली, नाडी दाखवते वात वृद्धीची, तर तू काय करायचं, ग्रीन इलेक्ट्रिसिटीचा ऍप्लिकेशन द्यायचं आहे, ग्रीन इलेक्ट्रिसिटी द्यायचं. ग्रीन इलेक्ट्रिसिटी. आता व्हाईट इलेक्ट्रिसिटी लास्ट. व्हाईट तर इलेक्ट्रिसिटी बोला. हो हो ठीक आहे, हे झाल्यावरती बोलतो. हा, व्हाईट इलेक्ट्रिसिटी
जब प्रकृती समजणं आहे, काहीच कळत नाही, प्रकृती काय कळतच नाही आपल्याला, त्यावेळेला काय द्यायचं, व्हाईट इलेक्ट्रिसिटी द्यायचं. जब प्रकृति समझना है, इस औषधि का सेवन कराए, कोई भी रोग उपयुक्त बिजली से दूर न हो, तब सफेद बिजली देनी चाहिए. काय द्यायचं, व्हाईट इलेक्ट्रिसिटी द्यायचं. इमर्जन्सी काहीच कळत नाहीये, वात वाढले का पित्त वाढले काहीच कळे ना तुम्हाला, नाडी बघताय पण समजतच नाहीये काय आहे, वात वाढले का पित्त वाढले का काय वाढले. अशा वेळेला सरळ सरळ मिक्स टेम्परामेंट समजायचं आणि व्हाईट इलेक्ट्रिसिटीचं द्यायचं त्याला. व्हाईट इलेक्ट्रिसिटीतले जर मुंद दिले तर डायरेक्टली काय करतो, तो थांबवतो, कंट्रोल करतो, जड़ मूल से नष्ट कर देता है, नष्ट कर देता है. हाँ, शर्त है की धैर्य रखना होगा. म्हणजे व्हाईट इलेक्ट्रिसिटी की त्याच्यात क्षमता आहे दूर करायची, पण तुम्हाला धैर्य पाहिजे. धैर्य राखलं नाही तर काय उपयोग नाही. म्हणजे तुम्ही औषध देत राहिलं पाहिजे, पेशंटने घेत राहिलं पाहिजे. प्राकृतिक औषधी सुरक्षित औषधी है. प्रकृति के पास देर नहीं अंधेर, देर है लेकिन अंधेर नहीं है. औषधि सेवन से धीरे धीरे रोग नष्ट हो जाता है, हळूहळू रोग नष्ट होतो. अंधेर नाहीये, देर आहे पण अंधेर नाहीये. म्हणजे औषधाचा 100% परिणाम होणार, फक्त हळूहळू होणार, हळूहळू तो परिणाम मिळणार. आता हरी बिजली मवादनाशक आहे, कैंसर नाशक है. नीली बिजली रक्तस्राव को रोकती है. पीली बिजली कुर्मी नाशक है. रेड बिजली उत्तेजनादायक. सफेद बिजली शांतिदायक है. आपत्कालीन स्थितीमध्ये इलेक्ट्रिसिटीचा उपयोग करू शकता. आपत्कालीन स्थिती. हा, आता बोला, काय शंका आहे कोणाची? बोला बोला. नाडी हा, कुठल्या पोटाखाली लागणार? कुठली? आता कुठल्या पोटाखाली लागेल वात नाडी? आयुर्वेद करताना तुम्हाला कुठल्या पोटाखाली येणार? इंडेक्स फिंगर. वातनाडी. प्रश्न आहे, तेच हो. आहे, तेच आहे त्याच्यामध्ये. आणि रक्त ओके. कशामध्ये आहे? सेकंड मध्य नाडी, मध्यमा. पित्त झाली नाही आपली. सॉरी. हा हा इलेक्ट्रोपॅथी रक्तवाली मध्ये रक्त म्हणजे इंडेक्स फिंगर होत आहे ना इंडेक्स तुमची, फिंगर. सिग्वाइन हा, इंडेक्स फिंगर. सिग्वाइन हो टेम्परामेंट मध्ये येतं ना. हो. हा, मग तिथं तुम्हाला जर समजा तिथं लागली, ती वातनाडी असते ना. हम्म. म्हणजे वात पित्त कफाच्या हिशोबात आपल्याला जर बघायचं असेल तर त्या पद्धतीने बघायचं ना नाडी. फर्स्ट इंडेक्स खाली इंडेक्स फिंगरला जी लागेल ती. हा, ती वातनाडी असते. मिक्स पकडताना आपण काय पकडणार? त्यावेळेला बोटांच्या दोन्हीकडे राहण्याचे लागते ना, दोन्ही बोटाला जाणवते ना नाडी, हा. दोन्ही बोटाला जाणवते. आणि डॉमिनेशन कसं लक्षायचं, ज्याच्यामध्ये जास्त पल्स आहे हा. ती डॉमिनेशन असते तुमची, आणि ओके. सूक्ष्म लेवलला लागते ती हे सेकंड. आणि याचं काय होतं, लिम्फॅटिक आणि सिग्माइन टेम्परामेंट येतं. आता बायलस टेम्परामेंट मध्ये काय होईल, तुम्हाला रक्तनाडीच लागणार आहे. बायलस टेम्परामेंट मध्ये सिग्माइनच असतं, पण त्याच बरोबर काय राहणार आहे, लिम्फॅटिक पण लागणार तुम्हाला जाणवून. मग त्या क्वालिटी ऑफ द पल्स वर ठरवायचं. आता क्वालिटी ऑफ द पल्स मध्ये कसं आहे की वात नाडी अतिशय जोरात चालते, म्हणजे त्याला तुम्ही पकडूच शकत नाही. हो. म्हणजे हाताला लागेल नाही लागेल, लागेल नाही लागेल अशी त्याची कंडिशन असते. पित्त नाडी काय येते, जोरात असते, जोरात असते, पण मंडूक गतीसारखी असते. मंडूक गती, उड्या मारणारी.
ठणके मारते खूप. हा हा म्हणजे मंडूक गतीप्रमाणे जर उड्या मारत असेल तर ते बायलच टेम्परामेंटच झालं हो. हो. म्हणजे क्वालिटी कशी आहे त्याच्यावर तुम्ही मिक्स टेम्परामेंट ठरवू शकता. अं, तर ते तुम्हाला कळलं तर तुम्ही त्याच्याप्रमाणे इलेक्ट्रिसिटी यूज करू शकता ना. म्हणजे हो. वातनाडी जर असेल तर तुम्हाला हा. ग्रीन इलेक्ट्रिसिटी यूज करायला पाहिजे. म्हणजे सगळी वाताची लक्षणं मिळतात. बायलस टेम्परामेंटची लक्षणं असतात पेशंटकडे. म्हणजे हाताला ओके. कंप सुटतोय, आतमध्ये झिंजण्या यायला लागल्यात डोक्यामध्ये, पायामध्ये. वात वृद्धीचंच लक्षण आहे ना हे. आणि बरोबर. आणि क्षीण वात दोष असेल तर पॅरालाइज होतं, काहीच मुवमेंट नाही. क्षीण वात दोष हम्म. म्हणजे वात वाढला तर कंपन येणार बॉडीमध्ये, एक प्रकारचं कंपन येणार. हा. आणि वात कमी झाला तर काय येणार? पॅरालाइज. नमनेस होणार, पॅरालिसिस होणार, नंबनेस. नमनेस येणार. तर हे ओके. तुमच्या लक्षात क्षीणवात आलं की दोष. काम झालं. म्हणजे 3 दोषावर तुम्ही इलेक्ट्रिसिटी यूज करू शकता. म्हणजे आता अवधूत तुला नाडी परीक्षण जर चांगलं येत असेल तर इलेक्ट्रिसिटीचा वापर हम्म. करून काम करता येतं. नंतर आता मिनिस्कस दिलेला आहे त्याने. हो. म्हणजे त्याच्यामध्ये 3 प्रवाह, प्रत्येकाच्या 3 प्रवाह दिलाय. हो. आता त्या मिनिस्कसचा उपयोग काय आहे बघा. पहिलं मिनिस्कस म्हणजे द प्रोडक्शन, सेकंड प्रोडक्ट्स. मिनिस्कन युटिलायझेशन, आणि युटिलायझिंग. आणि थर्ड प्युरिफिकेशन. ट्रान्सपोर्टेशन. हा म्हणजे त्याचं प्युरिफिकेशन करणारे ऑर्गन. प्युरिफिकेशन. हा. म्हणजे सिंग्वाइन रक्ताचं प्युरिफिकेशन करणारे ऑर्गन. हम्म. आता रक्ताचं प्युरिफिकेशन कोणतं? लिव्हर, किडनी मेन आहे. लिव्हर किडनी. हो. आणि लंग, लंग पण काम करतं ना हो. प्युरिफिकेशनचं. हो. हा तर या 3 ऑर्गन तुला तिथं कळेल. म्हणजे रक्त दोष क्रिएट करायला कारणीभूत कोण आहेत? हे 3 ऑर्गन जबाबदार आहेत. हो. त्यामुळे लास्ट मिनिस्कस मध्ये जर तुला नाडी लागली, इंडेक्स हो. फिंगरच्या लास्ट मिनिस्कस मध्ये जर नाडी असेल तर त्याचा हा. अर्थच असा असतो की जे प्युरिफिकेशन करणारे यंत्रणा केलेली आहे. म्हणजे काय करायला पाहिजे? लिव्हर, किडनी आणि त्याच्यावर आपल्याला लंग. काम करावं लागेल. लंगवर काम. आता जेव्हा तसंच आहे ना. किडनीचा डिजीज, हा किडनी डिजीज बरोबर लंग्सचा पण येतो ना, रिलेशन त्यांचं. बरोबर आहे की लंग आणि किडनी आहे. लंग आणि किडनी आकाश तत्वाखाली येतात ना हे 2 ऑर्गन. हो. हो. आकाश तत्वाची संबंधित आहेत. लंग हा आकाश तत्वाची संबंधित आहे, लार्ज इंटेस्टाईन आकाश तत्वाची संबंधित आहे. म्हणजे ओके. रक्ताच्या आतमध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. द कंटेन मध्ये हा. कंटेनर आहे, त्याला बाहेर काढण्याचं काम कोण करणार? लंगच करणार. आणि लंग. सॉलिड सॉलिड मटेरियल असेल तर लार्ज इंटेस्टाईन बाहेर काढणार त्याला. हम्म. आलं का लक्षात? ते त्याच्यावर आपण ठरवायचं. हो. नाडी, नाडीवरून आपल्याला, आणि इलेक्ट्रिसिटी त्याच्यासाठी तुम्ही यूज करू शकता. हम्म. फक्त डॉसोलॉजी केली पाहिजे. डोसालॉजी काय नसतं. मोर निगेटिव्ह केलं की जनरलाइज डिसीज होतं. आता S130 घेतलं त्याने बघा, A130 आणि S30 घेतलंय कुणी? वेदांत. वेदांत. आणि काय व्हायला लागलं वेदांत ते घेतल्यापासून? काय नाही, स्मेल येतोय सर युरिनचा, बाकी काय नाही. आणि पिंपल्स तर आले. पिंपलचे थांबायला वेळ लागेल. जोपर्यंत कचरा जात नाही तोपर्यंत पिंपल येतच राहणार. आणि पिंपलचा संबंध हार्मोनशी असतो. पिंपलचा संबंध हार्मोनशी असतो. अच्छा. हा तर पिंपल्स पण कमी होतील, अंगावर उठायचं पण कमी होईल. पूर्ण क्लिनिंग व्हायला पाहिजे, युरिनचा वास पूर्ण गेला पाहिजे.
मग तो युरिन पाणी जास्त पिऊन होणार की काय? हा नाही, त्याला ड्रेन करायला पाहिजे. पाण्याचा काय संबंध आहे त्याच्याशी? पाण्याची मात्रा वाढवली म्हणजे प्युरिफिकेशन होत नाही. हा. प्युरिफिकेशन लिव्हर काढत असते घाण सगळी बाहेर. जसं लिव्हर ते ऍक्शन करून शरीराच्या कान्या कोपऱ्यातली गोळा करतं कचरा, आणि पाण्याच्या मार्फत किडनीमध्ये येतं आणि फिल्टर होऊन बाहेर टाकलं जातं. खेचायचं काम लिव्हर करतो. लिव्हर डिटॉक्सिफिकेशन करतो. म्हणजे लिव्हर शरीरातली बारीक सारीक कचरा गोळा करायचं काम करतं, हम्म. आणि किडनी फक्त त्याला बाहेर काढतं. किडनी गोळा काय करणार नाही, हम्म. हम्म. लिव्हरच गोळा गोळा गोळाबेरीज करत असतं. तर लिव्हर आणि किडनी दोघांचं फंक्शन आहे. आता ते काय व्हायला लागलं, घाण वास यायला लागला म्हणजे कचरा आहे शरीरामध्ये, तो कचरा जायला लागला बाहेर आता हळूहळू. आता किती दिवस झाले घेऊन? हम्म. 3-4 दिवस ते झाले. का? 4. पहिल्या सुरुवातीला येत होतं का वास? नाही. आता वास येतं, याचा अर्थ क्लिनिंग सुरू झालं बॉडीमध्ये. कारण कचरा बाहेर गेलाच पाहिजे ना. विदाऊट बाहेर बाहेर न जाता कचरा राहिला तर काय होईल? तेच होणार. हम्म. म्हणून स्मेल यायला लागलाय त्याला. ऍसिड सगळं बाहेर निघायला लागले ते शरीरात. अच्छा. तर हा. आपण A1 A2 वापरण्यापेक्षा A3 वापरलेलं बेटर आहे ना? A3 काय करतं? A3 प्युरिफिकेशन करत नाही, A3 न्यूट्रिशन पण प्रोव्हाइड करतं. दोन्ही काम करतात. मग कचरा चालू असताना न्यूट्रिशन कसं देणार? ओके, तुम्ही त्याविषयी पहिला बोललात ना की ते आर्टरी आणि वेसल दोनावर काम करतात. बरोबर आहे की, पण जोपर्यंत तुमच्या शरीरातला कचरा जात नाही तोपर्यंत न्यूट्रिशन देऊन काय करणार? ओके. त्यामुळे A1 काय करतं? ब्लड प्युरिफाय करतं. आर्टरीज मधलं ब्लड आहे, ब्लडला प्युरिफाय करण्याचं काम A1 करतं ना. ओके. A2 काय करतं? व्हेन्स मधलं करतं. आपल्याला व्हेन्सची काही संबंधच नाही, आपल्याला आर्टरीची संबंध आहे. हम्म. हे जलद गतीने कचरा बाहेर ढकलला पाहिजे ना. हो. हा, आणि त्याचं मेकॅनिझम कसं असतं ते थोडक्यात सांगतो तुम्हाला, ते कसं होतं. हो. हं? आता हे बघ, हे पेन घेतलं आपण, ही आर्टरीज आहे. हे कॅपिलरी आहे. इकडनं आर्टरीज येते, हे कॅपिलरी बेड आहे पूर्ण. इथून रक्त येत असतं, आणि या ठिकाणी नोड आहे, लिम्फॅटिक चॅनल आहे या ठिकाणी. आणि इथं काय येतं? व्हेन्स येतात. आता या ठिकाणी सेल आहे तुमची. अशा प्रकारच्या सेल्स आहेत. आता हे काय करतं? हे मेम्ब्रेनच मटेरियल आहे, इथं मेम्ब्रेन आहे.
इथून एक्स्ट्रा सेल्युलर स्पेसमध्ये ECF मध्ये मटेरियल पुश केलं जातं. आता या ठिकाणी प्रेशर असतं. हे वेन्समध्ये हे आर्टरीज आहेत तुझ्या, आर्टरी होल्स आहे, कॅपिलरी बेड आहे हा, आणि हे वेन्स आहे. पण इथं हाय प्रेशर असतं या बाजूला. या बाजूला काय असतं? हाय प्रेशर आहे. आर्टरीज म्हटलं की ब्लड प्रेशर आलं, तर याच्यावर हे प्रेशर ऍक्ट करतं. आता तुम्हाला माहिती आहे की जास्त प्रेशरकडून कमी प्रेशरकडं प्रवाहाचं वलन होतं. वहन होण्याचं कार्य असं आहे की जास्त जिथं प्रेशर आहे त्यापेक्षा लोअर प्रेशरला पुश होतं. म्हणजे या मार्फतीनं न्यूट्रिशन, इथं न्यूट्रिशन वर जातं, न्यूट्रिशन ऑक्सिजन वर जातो सेलसाठी, इंट्रासेल्युलर स्पेसमध्ये जातो. आणि एक असतं ते वेस्ट मटेरियल याच्यात येतं, ते सेल्युलर वेस्ट मटेरियल इथं येतं. पण इथे काय असतं? हा प्रेशर जास्त, इथं प्रेशर कमी आहे. म्हणजे इकडचं जर प्रेशर वाढवलं A1चं, A1 रेमेडी आहे तुमची, तुम्ही काय केलं? A1 रेडी देऊन आर्टियल प्रेशर वाढवलं, आर्टियल प्रेशर वाढवलं, त्याबरोबर इथं जी गंदगी आहे ती सरळ वेन्स मध्ये गेली, डायरेक्ट वेन्स मध्ये जात. तर हे मेकॅनिझम त्याच्या मागे असतं. या पद्धतीनं ट्रान्सपोर्टेशन होतात वस्तूचं. तर या पद्धतीनं त्याचं काम होत असतं. त्यामुळे आता त्याच्या रक्तातलं घाण पण काढायला लागले ते. जे वास येतोय ते सगळं टॉक्सिक मटेरियल आहे, ते युरिन वाटे, संडास वाटे बाहेर पडायला सुरुवात झालं त्याला. हे काम चालू केलं ते प्युरिफिकेशन. आता एक दुसरा एक प्युरिफिकेशन. हा बोला. इलेक्ट्रिसिटी किडनी फेल्युअर मध्ये कशी वापरता येईल? इलेक्ट्रिसिटी सगळ्यावरच काम करते. तीन डायरेक्शन इलेक्ट्रिसिटी चालले. युनिव्हर्सल रेमेडीज आहेत. इलेक्ट्रिसिटी न्यूरोलॉजिकल सिस्टीमवर काम करते, ऑटोमॅटिक नर्वस सिस्टीमवर काम करते, आणि त्याच्यातून तुमचं फंक्शन ऑर्गनचं क्लिअर केलं जातं. आरी काय करतं? एक्साइट करतं. आरी जे काय करतं? एक्साइट करतं. एक्साइट करतं म्हणजे सर्व ऑर्गन काम करायला सुरू करतात त्याच्यामध्ये. आणि जेव्हा सर्व ऑर्गन काम करायला लागतात तर ऑटोमॅटिकली तुमचं क्लिनिंग पण होणार आहे. आरी ते बूंद घेऊन बघा, संडासला व्हायला सुरू होतं आरी. आरीच? हो. आरी. कारण का? सगळ्याच क्रिया चालू करतं, बुस्टर आहे ते. वाई काय करतं? रिलॅक्स करतं सगळ्याला. आणि ब्ल्यू काय करतं? ब्ल्यू इलेक्ट्रिसिटी सर्क्युलेशन वाढवतं, ब्लड सर्क्युलेशन वाढवण्याचं काम ब्ली करतं. म्हणजे बीचा उपयोग A1 वर, आर्टरीज वर काम होतं. बी जर तुम्ही इलेक्ट्रिसिटी दिलं आर्टरीज वर काम होतं. आरी दिलं तर नर्व वर काम होतं. बी आपण जर निगेटिव्ह दिलं तर स्टॉप करतं ना? हो, पॉझिटिव्ह दिलं तर वाढवणार. वाढवणार. निगेटिव्ह द्यायला पाहिजे, त्याला पॉझिटिव्ह देऊ शकत नाही. मग आपण आता जी कशावर काम करतं? व्हेन्सवर काम करतं. बी कशावर करतं? आर्टरीज वर काम करतं. आणि डब्ल्यू सगळ्यावरच काम करतं. रेड नर्व सिस्टीमवर काम करतं, म्हणजे वात वाढवायचं काम करतं आरी. हा. आणि ग्रीन इलेक्ट्रिसिटी वाताला कंट्रोल करत असतं. ग्रीन इलेक्ट्रिसिटी. तर आपल्याला हा. प्रेशर वाढवायचं आहे.
प्रेशर वाढायचं आरी द्या. का मग त्याला मी आता बोललो ना किडनी फेल्युअर, हम्म. तर त्याला आपण आरी दिलं तर फंक्शन वाढणार किडनीचं. पण S6 आरी केलं तर काय होईल? S6 किडनी रेमेडी होईल. किडनी रेमेडी आरी बूस्ट करणार, एक्साइट करणार. किडनीला एक्साइट केलं की किडनी काम करायला चालू करणार. हम्म. पण किडनी फेल्युअर इज अ स्ट्रक्चरल प्रॉब्लेम, इट इज नॉट अ फंक्शनल प्रॉब्लेम. हम्म. मग स्ट्रक्चरवर काम करणारी रेमेडी C6 आहे, तुम्हाला C6 द्यावं लागतं. C6. S6 is a functional remedy. C6 is a structural remedy of the kidney. C म्हणजे टिश्यू रेमेडी. ओके. टिश्यू रेमेडी आहे, हम्म. म्हणजे सेलवर डायरेक्टवर स्ट्रक्चरवर काम करणारी रेमेडीज आहे. पण एस ग्रुप हा फंक्शनल ग्रुप आहे, फंक्शन वाढवणार. स्ट्रक्चरची काही संबंध नाही त्याचा. हा मग ते 3 डायलिसिस झाले आठवड्याच्या, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर खराब आहे. आतमध्ये नेफ्रॉन डॅमेज झालेले आहेत, त्यामुळे किडनी फेल्युअर आहे. हम्म. तर तो तुला फॉर्म्युला देतो किडनी फेल्युअरचं, तयार करून द्यायचं. ओके. त्यांचं सेकंड ते हे डायलिसिस. लावलेलं असतं ना, हा. एक स्टेम लावलेली असते त्यांना, ते त्यांचं फेल झालं कारण ब्लड काहीतरी बोलतात त्याला, ते डायलिसिस साठी लावतात ना. डायलिसिस म्हणजे बाहेरनं किडनी जोडायची, हा म्हणजे रक्त बाहेर ते काढतात, त्या डायलिटर मध्ये हा. नेतात, तिथून प्युअर हम्म. करतात आणि पुन्हा रक्तवाहिनी सोडून दिलं जात. किडनी हो बायपास आहे ते. हो. आणि मग ते कसं त्यांचं ते आहे, हा बंद पडलं, ब्लड फ्लो कमी झाल्यामुळे बंद पडलं हा. नाही ते लावलेलं. ब्लॉक झाली असेल वाहिनी तिथे. हो. एकाच वेट ठिकाणं जर लॉस. डायलिसिस जर सुरू केलं तर ते प्रॉब्लेम होतो तिथे. डायलिसिस म्हणजे एक एक्स्ट्रा किडनी जोडली तुम्ही डायलिसिसचा बाहेर. मग 2 दिवसातनं, 4 दिवसातनं, 5 दिवसातनं डायलिसिस केलं जातं. म्हणजे रक्ताला प्युरिफाय करण्याचं काम करतं ते मशीन, डायलिसिस मशीन, जे किडनी ओके. करत नाही ते. पण किडनीचं फंक्शन 100% बंद नाही होत. 5% चालू असतं, 2% चालू असतं. त्याला 100% करता येतं नंतर. ठीक आहे, थांबूयात. हो सर. ओके.